आत्ता इथे ये ना। आई का फोन आया था, आपका शायद फोन बंद है। हो, माझ्या फोनची बॅटरी संपली, माझ्या लक्षात नाही राहिलं। लक्षात कैसे रहेगा आपको? जो आपसे प्यार करते हैं उनकी तो परवाह है नहीं आपको। बस अम्मा को खुश रखना आप। हे सगळं मी तुझ्या खुशीसाठी करते शेफ। हाँ, हमारे लिए किया है ना आपने सब कुछ। म्हणजे म्हणजे तुला त्रास नको व्हायला की तुझी बायको अशा कोठरीत राहते। मतलब आप कहना चाहती हैं कि असं काय बघतोयस? माझ्याकडे बघून झालं असेल तर आता खोली बघ आती। कशी वाटली? बहुत ही खूबसूरत है गौरी जी। हाँ? पर आपसे ज्यादा सुंदर नहीं। आपके हाथों में ना जादू है। अगर आप मिट्टी को भी छुएंगी ना तो सोना कर देंगे। चल फिल्मी। मगाशी माझ्यावर चिडून रागावून निघून का गेलास? मला मदत का नाही केली हे सजवायला? आता उगाच कौतुक कर। उगाच नहीं करत गौरी जी, हम उगाच गुस्सा नहीं हुए थे। गौरी जी आप समझती नहीं है। मतलब हमारे घर वाले आपके साथ ऐसा बर्ताव करेंगे तो हमें गुस्सा नहीं आएगा क्या? हे बघ शिव, असं रागावून नाही चालत। काय होणार आहे त्याने? त्याने प्रश्न सुटणार आहेत का? प्रेमाने सगळं काही ठीक होतं। आता तू माझ्यावर रागावून निघून नसता गेला आणि मला मदत केली असती ही खोली सजवायला तर किती आनंद मिळाला असता आपल्याला। गौरी जी उस वक्त हमें कुछ और सूझ नहीं रहा था। क्योंकि तुम सिर्फ मेरे बारे में सोच रहे थे। पण मला मात्र सगळ्यांचाच विचार करायचा आहे ना। बाबूजी, चाचाजी, अम्माजी आणि दादीजी तर आधीच नाराज आहेत आपल्यावर। आपण खूप दुखावलंय त्यांना। आणि आता सगळे नियम मोडून अजून का दुखवायचंय त्यांना? सांग मला। और हमारा दिल दुखा सकती हैं आप? तसं नाहीये शेफ, तू हक्काचा आहेस ना। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती नाहीये। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा,
आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.